नमस्कार. गणपती बाप्पा म्हणत राहा. एन्जॉयमेंट राहते, तुमची एंगेजमेंट वाढते, तुमचं अटेन्शन वाढतं. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. मी अविनाश न्यू पॉइंट इन्स्टिट्यूट तर्फे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गणपतीचं अथर्वशीर्ष कसं म्हणायचं हे अर्थासह समजून घेण्यासाठी आपण जमलेलो आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला अथर्वशीर्ष पूर्ण ऐकवीन, त्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ समजून सांगेन प्रत्येक शब्दाचा, आणि त्यानंतर मला माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आमचे एक शिक्षक आहेत, त्यांच्या आवाजामध्ये तो व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ मी ते प्ले करणार आहे. अथर्वशीर्षाचा अर्थ सांगण्याचा एक व्हिडिओ आहे. माझ्या पाठोपाठ म्हणण्याचा पण एक वेगळा व्हिडिओ आहे. तिन्ही व्हिडिओ असणार आहेत. ते या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगल्भता येणे, अथर्वशीर्ष या मंत्राचा उच्चार समजावून घेणे. अथर्वशीर्षाचे उच्चार बिनचूक होण्यासाठी त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. अर्थ समजला तर आपल्याला परफेक्ट उच्चार करणं सहज शक्य होतं. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जीवनातला एक मोठा वेळ यासाठी दिलात, त्या कार्यक्रमासाठी दिलात, याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार. गणपती आपल्या सगळ्यांचा लाडका देव, आपली सगळे विघ्न दूर करणारा, आपल्या इच्छा पूर्ण करणारा असा आपला बाप्पा हा एकमेव देव असा आहे की जो दरवर्षी आपल्या घरी येतो आणि आपण सर्वजण त्याची आवडीने पूजा करतो, सजावट करतो. अथर्वशीर्ष गणपतीच्या उपासनेचा एक अत्यंत पवित्र मंत्र आहे, ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. या मंत्राचा उच्चार केल्यामुळे आपल्याला गणपतीची कृपा मिळू शकते. याचं नियमित पठण केल्यामुळे आपल्यातील नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनाला एक नवीन आशा मिळते. मागे मला काही जण असं म्हणाले होते, अविनाश सर, गणपती अथर्वशीर्ष आम्हाला ऐकायला तर फार आवडतं, पण म्हणायला गेलं तर जमत नाही. म्हणून मग आम्ही विचार केला, बाप्पा आपल्या सर्वांचा लाडका आहे, सर्वांचा आहे. स्तोत्र म्हणण्याची लोकांना इच्छा आहे. तर बाप्पांना नमस्कार करून आमच्या इन्स्टिट्यूटनी असं ठरवलं की आपणच पुढे येऊयात. आणि आज तुमच्यासमोर न्यू पॉइंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गणपतीचा अथर्वशीर्ष कसं आहे, त्याचा अर्थ काय, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्याकडनं प्रॅक्टिसही करून घेणार आहोत. आजच्या या सत्रामध्ये आपण अथर्वशीर्ष या वेदाचा पूर्ण अभ्यास करणार आहोत. हा मंत्र गणपतीच्या स्तुतीसाठी रचलेला असून त्याचा अर्थांचा उलगडा करतो. या मंत्राच्या उच्चारामुळे आपल्याला एक शांतीचा अनुभव येतो. गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर होतात. आता आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामध्ये संपूर्ण अथर्वशीर्ष म्हटलेलं आहे आणि ते अथर्वशीर्ष म्हणताना मुद्दाम व्यक्तीचा चेहरा न दाखवता आम्ही सबटायटल्स ठेवलेली आहेत. तर तुम्ही तुमचे कान ऑडिओकडे द्या आणि तुमचे डोळे स्क्रीनवरती त्या शब्दांच्या सबटायटल्सकडे द्या, म्हणजे तुम्हाला तो स्मरणात राहण्यासाठी जास्ती उपयुक्त ठरेल. चला तर आता करूयात सुरुवात. श्री गणेश अथर्वशीर्ष उपनिषद. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. स्वरूप तत्व. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्
अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों। गणेशमन्त्र। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। गणेश गायत्री। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। गणेशरूप। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं
स योगी योगिनां वरः। अष्टनाम गणपति। नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय, विघ्ननाशिने शिवसुताय, श्रीवरदमूर्तये नमो नमः। आता तुम्ही जे ऐकलं त्याबद्दल थोडंसं बोलूयात. अथर्वशीर्षामध्ये प्रत्येक मंत्रामध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे आणि तो फार शक्तिशाली आहे. ह्या मंत्राचा उच्चार करताना त्याचा शब्द कसा उच्चारायचा हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी एकता, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रगती कशी साध्य होऊ शकते हे या मंत्रातून आपल्याला शिकता येईल. आपण प्रत्येकच जण रोज सकाळी उठलो, आंघोळ केली, देवापुढे हात जोडतो आणि प्रार्थना करतो. मग एखादा श्लोक असेल किंवा स्तोत्र असेल ते म्हणतो. हे श्लोक कुठले असू शकतात. साधं जय जय राम कृष्ण हरी किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम गम गणपतये नमः किंवा आणखीन काहीही. जे काही आपण मंत्र म्हणतो त्याचे किती फायदे आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिला फायदा आपल्या मनाला होतो. तो कसा, तर डोळे मिटून मनोभावे शांत जर आपण उभं राहून देवाची आराधना केली तर मन किती प्रसन्न होतं पहा. हा अनुभव तुम्हालाही रोज येत असेल, पण फक्त यांनीच थांबतं असं नाही आहे. तर ह्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते. म्हणजे ज्यांना विसरायला होतं त्यांनी श्लोक किंवा मंत्र रेग्युलरली म्हणणं फार गरजेचं आहे. आणखीन एक फायदा म्हणजे मनाची एकाग्रता वाढते. लहान मुलांना तुम्ही हे अवश्य म्हणायला लावा, तुम्हाला जाणवेल त्यांच्या रिझल्टमध्ये पडलेला फरक. तो फरक म्हणजे अगदी अक्षरशः असा ते असा असतो. तुम्ही अनुभव घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवा तुमचे अनुभव काय असतील तसे. स्तोत्र किंवा श्लोक म्हणण्याचा आणखीन एक फायदा आहे शरीराला, की जे शब्द आपण तोंडाने उच्चारतो त्यामुळे आपलं स्वरयंत्र चांगलं होतं, आपल्या आवाजात फरक पडतो. तुमचं कधी लक्ष गेलंय का श्वासाकडे. श्वास देखील अतिशय नॉर्मल संथ होत असतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर पण कमी राहतं. ज्यांना पटकन राग येतो किंवा ज्यांची चिडचिड होते, त्यांचं ब्लड प्रेशर सारखं फ्लक्च्युएट होतं, त्यांनी तर हा अनुभव कायम घेतलाच पाहिजे. आपल्यामध्ये सगळे संसारी माणसं आहेत. कुणी ध्यानधारणा करतं का आपल्यामध्ये. कुणी आहे आपल्यामध्ये असं की रोज ध्यानधारणा करतायत. स्तोत्रांच्या उच्चारणांमुळे आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत असते. एका जागी शांत बसल्यामुळे, शांत बसून स्तोत्र म्हटल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि आध्यात्मिक अनुभव सुद्धा येऊ शकतात. जर असे काही अनुभव तुम्हाला आले तर आम्हाला नक्की कळवा. ज्यांच्या मनामध्ये भीती आहे, स्टेजवर जाता येत नाही, स्टेज डेअरिंग नाही आहे, त्यामुळे काही लोक आत्मविश्वास नसल्यामुळे स्टेजवर जायच्यासाठी मागे पडतात, व्यवहारात मागे पडतात, त्यांना देखील याचा फार जास्त फायदा होतो. अशांच्यासाठी हे स्तोत्र फारच लाभदायक आहे. तुम्ही नक्की कळवणार मला की तुमचं प्रमोशन झालं आहे किंवा तुम्ही बोलू शकतात, मला वाचायला आवडेल. चला आता आपण सर्वांनी मिळून शुद्ध उच्चार कसं करायचं हे आता पाहूयात. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अथर्वशीर्षाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार आहे. आता फक्त लक्षपूर्वक ऐका. उच्चारांवर, त्याच्या अर्थावर आणि शब्दांवरती संपूर्ण एकाग्रतेने ध्यान केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला अथर्वशीर्ष शिकण्यासाठी उपयुक्त ठरेल. चला आता व्हिडिओ सुरू करतो मी. श्री गणेश अथर्वशीर्ष उपनिषद याचा मराठी अर्थ. हरि ओम नमस्ते गणपतये. गणांचा नायक असलेला गणनायक गणराज, तुम्हाला माझा नमस्कार असो. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. तूच प्रत्यक्ष आदी तत्व आहेस. त्वमेव केवलं कर्तासि. तूच केवळ निर्माता आहेस.
त्वमेव केवलं धर्तासि विश्वाला धारण करणाराही तूच आहेस. त्वमेव केवलं हर्तासि तूच संहार करणारा आहेस. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि तूच सर्व ब्रह्म आहेस. त्वं साक्षादात्मासि नित्यं तू शाश्वत आत्मतत्व आहेस. स्वरूपतत्व. ऋतं वच्मि तू माझे रक्षण कर. सत्यं वच्मि मी सत्य म्हणत आहे. अवत्वं मां तुझे पठण करणाराचे रक्षण करो. अववक्तारं ज्ञान व उपासना देणाऱ्या गुरूंचे रक्षण कर. अवश्रोतारं श्रोत्यांचे रक्षण कर. अवदातारं जो मला देतो त्याचे रक्षण करा. अवधातारं जो मला धारण करतो त्याचे रक्षण करा. अवानुचानमवशिष्यं शिष्याचे रक्षण कर. अवपश्चात्तात मागच्या दिशेने रक्षण कर. अवपुरस्तात् पुढच्या दिशेने रक्षण कर. अवोत्तरात्तात डावीकडून रक्षण कर. अवदक्षिणात्तात उजवीकडून रक्षण कर. अवचोर्ध्वात्तात उध्व दिशेकडून रक्षण कर. अवाधरात्तात अधर दिशेकडून रक्षण कर. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात दाही दिशांकडून रक्षण कर. रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः तू ब्रह्म चैतन्यमय. त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः आनंद रूप आहेस. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि तू सतचित आनंद तत्व आहेस. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि तुम्हीच ब्रह्म आहात. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि तू विश्वातील ज्ञान आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते या विश्वाची उत्पत्ती तुझ्यापासून आहे. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति जगात स्थिरता तुझ्यामुळे आहे. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति हे संपूर्ण जगत तुझ्यातच लय पावते. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति प्रत्येक जीव पुन्हा तुलाच येऊन मिळत आहे. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः तू पृथ्वी, तेज, वायू, आकाश, धरती पंचतत्वे तूच आहेस. त्वं चत्वारि वाक्पदानि वाणीच्या 4 पदांमध्ये म्हणजे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी तूच आहेस. त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः तू रजस, सत्व व तमस या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. त्वं देहत्रयातीतः तू स्थूल देह, सूक्ष्म देह व कारण देहत्रयांच्या पलीकडे आहेस. त्वं कालत्रयातीतः
तू भूत, भविष्य व वर्तमान या तीनही काळांच्या पलीकडचा आहेस. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. मूलाधार चक्रात तू नेहमीच आहेस. त्वं शक्तित्रयात्मकः. तू इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती या तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. योगी तुझे नेहमीच ध्यान करतात. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं. तू ब्रह्मदेव, तूच विष्णू, तूच रुद्र. इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं. तूच इंद्र, तूच अग्नी, तूच वायू, तूच सूर्य, तूच चंद्र. ब्रह्मभूर्भुवस्वरों. तूच ब्रह्म, तूच भूमी, तूच भुव, तूच स्वः, तूच ओम आहेस. गणेश मंत्र. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्. कार हे पूर्वरूप आकार. अनुस्वारः परतरः. हे मध्यम रूप अनुस्वार. अर्धेन्दुलसितं. हे अंतरूप. तारेण रुद्धं. तो तारक मंत्राने म्हणजे ओंकाराने युक्त असावा. एतत्तव मनुस्वरूपं. हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. गकारः पूर्वरूपं. ग हे मंत्राचे पूर्वरूप आहे. अकारो मध्यमरूपं. अ हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वारश्चान्त्यरूपं. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. बिंदुरुत्तररूपं. व बिंदू हे तिन्ही रूपांना व्यापणारे उत्तर रूप आहे. नादः संधानं. या सर्वांचे एकीकरण करणारा नाद संहिता संधिः. म्हणजेच संधी होय. सैषा गणेशविद्या. हीच गणेश विद्या आहे. गणकऋषिः. या मंत्राचा ऋषी गणक आहे. निच्रुद्गायत्री छंदः. या मंत्राचा निच्युत गायत्री हा छंद आहे. गणपतिर्देवता. गणपती देवता आहे. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः हा अष्टाक्षरी मंत्र आहे. गणेश गायत्री. गणेश गायत्री अर्थ. एकदंताय विद्महे. आम्ही एकदंताला जाणतो. वक्रतुंडाय धीमहि. वक्रतुंड यांचे ध्यान करतो. तन्नो दन्तिः प्रचोदयात्. हे करण्यासाठी एकदंतानी आम्हास प्रेरणा द्यावी. गणेश रूप. गणेश स्तुती रूप. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं. एक दात असलेला, चार हात असलेला, पाश, अंकुश, दात व वरद मुद्रा धारण करणारा. रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्. ज्याच्या ध्वजावर मूषक हे चिन्ह आहे. रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं
रक्तवाससं तांबड्या रंगाचा, ज्याचे उदर मोठे आहे असा, सुपासारखे मोठे कान असलेला, रक्तवस्त्र म्हणजे लाल रंगाचे वस्त्र धारण करणारा, रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम् गंधाने ज्याचे अंग माखलेला, तांबड्या पुष्पांनी ज्याची पूजन केले जाते, भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् असा भक्तांवर दया करणारा, अविनाशी असा, सृष्टीच्या आधी प्रगट झालेला, आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् प्रकृती पुरुष या पलीकडचा देव, एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः योगींमध्ये श्रेष्ठ असा देव. अष्टनाम गणपती. अष्टगणपतींची नावे. नमो व्रातपतये व्रातपतये, नमो गणपतये गणपतये, नमः प्रमथपतये प्रमथपतये, नमस्तेस्तु लंबोदरायैकदन्ताय लंबोदराय एकदंताय, विघ्ननाशिने शिवसुताय विघ्ननाशिने शिवसुताय, श्रीवरदमूर्तये नमो नमः. वरदमूर्तये, आधिपतीस नमस्कार असो, गणांच्या नायकाला नमस्कार असो. तुम्ही आता मंत्राचा अर्थ समजून घेतलात. हा अभ्यास केल्यामुळे तुमचं मन शांत आणि एकाग्र नक्की होईल. स्तोत्र मराठीतील असो किंवा संस्कृत मधलं, त्यांच्या उच्चाराला फार महत्व असतं, कारण उच्चारानुसार अर्थ बदलतो. जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो शहाणा आहेस ना, त्याचा एक अर्थ आहे. म्हणतो हा शहाणा आहे, त्याचा एक अर्थ आहे. पण म्हणतो ना पुण्यात सुद्धा हुशार आहे, लय हुशारी दाखवतो, अर्थ बदलतो ना. तसंच आहे, प्रत्येक उच्चाराचा पण एक अर्थ आहे आणि तो आपल्याला समजून घेण्याचा आहे. हा अर्थ समजून घेताना आपल्याला काही शब्दांचे नवीन अर्थ सापडतात आणि भाषेतलं सौंदर्य पण कळू शकतं. हिंदू धर्मातील पवित्र मंत्राचा अभ्यास आपल्याला शांती आणि ऊर्जा प्रदान करतं, हे आपण आता समजावून घेऊयात. स्तोत्राचा उपयोग हा केवळ आपल्या स्वतःसाठी तर नसतोच, तर समाजालाही त्याचा लाभ होतो. आतापर्यंत तुम्ही आणि मी एकटे आपापल्या घरात म्हणत असतो, पण आज आपण एकत्र मिळून म्हणतो, तेव्हा बघा ताकद ऊर्जा किती वाढती येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला सामूहिक अथर्वशीर्ष म्हटलं जातं. महिला म्हणतात, पुरुष म्हणतात, मुलं म्हणतात. तुम्ही जर ते कधी अनुभवलं असेल तर तुम्हाला मी काय म्हणतो हे कळेल. खरं म्हणजे आपली संस्कृती आहे जी आपल्याला जपायची आहे, तर सर्वांनीच सामूहिकरित्या जप, स्तोत्र, पठण किंवा श्लोक म्हटले पाहिजेत. आपल्याकडे बघा भागवत किंवा ज्ञानेश्वरी यांची पारायणे केली जातात. ती हीच सामूहिक शक्ती वाढविण्यासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी. तुम्ही या मंत्राचा नियमित पठण करत राहा, कारण नियमित साधना तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करेल. आपण आता याच श्लोकाचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि तुमच्यासोबत माझ्या पाठोपाठ म्हणण्याचा आपण प्रॅक्टिसही करणार आहोत. त्यापूर्वी एक छोटासा 5 मिनिटांचा ब्रेक घेऊयात.
नमस्कार. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. न्यू पॉइंट इन्स्टिट्यूटच्या तर्फे आपलं मी आता ह्या नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. न्यू पॉइंट इन्स्टिट्यूट ही संस्था वेगवेगळे स्किल्स ऑनलाईन पद्धतीने शिकवणारी एक नामांकित संस्था आहे. अतिशय माफक दरात या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे विविध कोर्सेस घेतले जातात. हे सगळे कोर्सेस ऑनलाईन असतात. पहिल्या सेशननंतर मला खात्री आहे की तुम्हाला अथर्वशीर्ष या मंत्राचा अर्थ आणि त्याच्या उच्चारण्याची म्हणण्याची पद्धत चांगलीच समजलेली असेल. अथर्वशीर्ष हे गणपतीची आराधना करण्याचं एक सुरेख पद्धती आहे, ज्याच्या उच्चारांच्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. यामुळे आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक खूप सारे फायदे मिळतात. आपण पहिल्या सेशनमध्ये संपूर्ण अथर्वशीर्ष आणि त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपण कोरसमध्ये म्हणजे सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष म्हणूयात. आधी व्हिडिओ वाजेल, मग तुम्ही म्हणायचे, मग पुन्हा व्हिडिओ वाजेल. ठीक आहे, तर चला सुरू करूयात. श्री गणेश अथर्वशीर्ष उपनिषदाचे पठण करूया. तुम्ही सुद्धा माझ्या मागे म्हणा. हरि ओम नमस्ते गणपतये. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि. ऋतं वच्मि. सत्यं वच्मि. सत्यं वच्मि. अवत्वं माम्. अवत्वं माम्. अववक्तारम्. अववक्तारम्. अवश्रोतारम्. अवश्रोतारम्. अवदातारम्. अवदातारम्. अवधातारम्. अवधातारम्. अवानुचानमवशिष्यम्. अवानुचानमवशिष्यम्. अवपश्चात्तात. अवपश्चात्तात. अवपुरस्तात्. अवपुरस्तात्. अवोत्तरात्तात. अवोत्तरात्तात. अवदक्षिणात्तात. अवदक्षिणात्तात. अवचोर्ध्वात्तात. अवचोर्ध्वात्तात. अवाधरात्तात. अवाधरात्तात. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः.
त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम्
अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या सैषा गणेशविद्या गणकऋषिः गणकऋषिः निच्रुद्गायत्री छन्दः निच्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् पाशमङ्कुशधारिणम् रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणम् रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनं देवं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः स योगी योगिनां वरः। अष्टनाम गणपति। नमो व्रातपतये नमो व्रातपतये नमो गणपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः श्रीवरदमूर्तये नमो नमः। चला तर आपण आता हे कार्यक्रम इथेच थांबूयात. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तरी. तोपर्यंत बी हॅपी. गणपती बाप्पा तुमचं सगळ्यांचं रक्षण करो, कल्याण करो अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबवतो. धन्यवाद.